निरभ्र आकाशाखालच्या स्वित्झर्लंडच्या त्या हिरवळीवरून आजही नेहमीप्रमाणे जॉर्ज दे मेस्ट्रॉल हा मनुष्य आपल्या कुत्र्यासोबत फेरफटका मारत होता. जेव्हा त्यांचं फिरणं झालं आणि आपल्या कुत्र्यासोबत हा जॉर्ज दे मेस्ट्रॉल परत आला, तेव्हा नेहमीप्रमाणेच त्यानं बघितलं की त्याच्या कपड्यांवर आणि त्या कुत्र्याच्या फरवर खूप काही चिटकलेलं आहे. सगळ्याच लोकांच्या कपड्यांवर ते चिटकायचं आणि सगळ्याच कुत्र्यांच्या फरवर ते चिटकायचं. जनरली सगळेजण ते सगळं झटकून टाकायचे आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचे. पण प्रत्येक वेळी या मेस्ट्रॉलला प्रश्न पडायचा की हे असं काय आहे, हे असं चिटकून का बसतं. आणि शेवटी एक दिवस त्यानं ठरवलं की याचा शोध आपण घ्यायचाच. आणि हे जे काही चिटकलेलं होतं ते त्यानं मायक्रोस्कोप खाली धरलं. जेव्हा धरलं तेव्हा लक्षात असं आलं की हे छोटे छोटे जे काही आहे त्याला आपण बीज म्हणूया हवं तर ह्या बीजांच्या सभोवताली असे छोटे छोटे हुक्स सारखं काहीतरी आहे. आणि हे हुक्सच असतात जे ह्या कपड्यांना किंवा कुत्र्याच्या फरला पक्क चिटकवून ठेवतात किंवा धरून ठेवतात. आता निसर्गाने जर अशी कमाल केली असेल तर निसर्गावरून शिकून आपणही काही वेगळं करू शकतो का, हा विचार मेस्ट्रॉलच्या डोक्यामध्ये घोळायला लागला. आणि त्याच विचारानंतर त्यानं अशा एका वस्तूचा शोध लावला जो आपण सगळेच डे टू डे लाईफमध्ये खूप वापरतो आणि बरेचदा तर अगदी सहजपणानं वापरतो. त्यानं काय शोधलं माहिती आहे? त्यानं याच बीजांच्या वरून जे शोधलं त्याला आपण म्हणतो वेल्क्रो. वेल्व्हेट आणि क्रॉचेट हे दोन्ही पण फ्रेंच शब्द. या दोन्ही फ्रेंच शब्दाचं एकत्र होऊन त्याला आपण वेल्क्रो असं म्हणतो. क्रॉचेटचा अर्थ छोटे हुक्स असा होतो. आणि आता हे वेल्क्रो आपल्यासाठी किती उपयोगाचे ठरतात हे आपल्याला माहीत आहेच. निसर्ग खूप काही शिकवत असतो. फक्त शिकवण्याची आणि त्यातून काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्याला स्वतःला मिळायला हवी. थँक्यू.